पितृपक्ष, ज्याला महालय, पितृपक्ष, श्राद्ध पक्ष असंही म्हणतात, हा हिंदू धर्मातील एक विशेष कालावधी आहे, जो प्रामुख्याने पूर्वजांच्या पितरांच्या स्मरणासाठी व तर्पणासाठी पाळला जातो. हा कालावधी साधारणपणे भाद्रपद शुद्ध पौर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होऊन 15 दिवस अमावस्येपर्यंत चालतो. या दिवसामध्ये मृत पितरांसाठी श्रद्धापूर्वक श्राद्ध केलं जातं. याला पितृश्राद्ध असे म्हणतात. तर पितरांना संतुष्ट करण्यासाठी आपण अन्नदान करतो, तर्पण करतो. तर पितरांचा आशीर्वाद पितृपक्षात आपल्या कुटुंबात लागत असतो, त्यामुळं आपल्या कुटुंबात सुखशांती येत असते. तर आज आमच्या घरी पहिलंच पितृ महालय आहे, तर वडिलांचं पहिलं श्राद्ध आहे. तर आता आम्ही नैवेद्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे. सर्व भाज्या मिक्स करून आणि भाजी केलेली आहे, थापी वडी केलेली आहे, आळू वडी केलेली आहे, भजे केलेले आहेत, डाळ भात केलेला आहे, सर्व प्रकारच्या भाज्या केलेल्या आहेत आणि पापड, कुरडई हे सर्व केलेलं आहे. आमटी, कढी, खीर हे सर्व केलेलं आहे. तर एवढे सर्व पदार्थ आपण पितरांसाठी करत असतो. आपण वर्षभरात जे काही खातो ते पितरांना आपण नैवेद्य म्हणून ठेवत असतो. तर असं म्हणतात, पितृ पक्षामध्ये स्वर्गाचे दार उघडं असतात आणि पितृ आपल्या घरी जेवायला येत असतात आणि संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात. तर आपल्याला पितरांना अशा पद्धतीने हे ताटं नैवेद्य करून, हे 2 नैवेद्य फोटोसमोर ठेवायला, हे 3 नैवेद्य गाईच्या तोंडी द्यायला आणि 1 कावळ्याला केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे नैवेद्याचे ताटं भरायचे. तर आता आपण पाहूया आगारी कशी टाकायची. तर इथे एका प्लेटीमध्ये विस्तव घेतलेला आहे. विस्तवावर भात टाकलेला आहे आणि त्यावर टाकायचं आहे तूप. आणि नैवेद्य ठेवण्यासाठी आपण घेतलेलं आहे डांगराचं पान किंवा काशीफळ भोपळ्याचं पान. तर त्यावर आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे पितरांसाठी. आणि जे नैवेद्य आपण ठेवलेले आहेत ते आपल्याला गाईला द्यायचे आहेत. आणि इथं आपल्याला आता हे 2 ताटं पण मांडून घ्यायचे आहेत फोटोसमोर. तर इथं छोटंसं पाण्याचं मंडल काढून आणि फोटोसमोर आपल्याला अशा पद्धतीने ताटं ठेवून आणि मग नंतर आपल्याला पुन्हा पाणी अशा पद्धतीने ओवाळून आपल्याला पितरांना विनंती करायची आहे की माझ्या घरी जेवायला या आणि संतुष्ट होऊन जा. तर सुवासीन असेल तर मग सुवासिनींनी हळदी कुंकू लावून आणि ओटीचं सामान, बांगड्या देऊन अशा पद्धतीने पूजा करायची आहे पितरांची. तर अशा पद्धतीने हे पितृश्राद्ध केलं ना तर आपल्याला नक्कीच पितरांचा आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाही. तर चला तर मैत्रिणींनो, अशाच पद्धतीने 15 दिवस आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याबरोबर राहावा, त्यामुळं पितृश्राद्ध नक्की करा.